सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. 206 एपिसोड सुरू करतोय. मग आज 26 जानेवारी होती आणि रोहित राणाच्या स्कूलमध्ये पुन्हा एकदा गेला होता आणि मुलांच्या खूप सगळ्या स्पर्धा वर्षभरासाठी घेतल्या होत्या. त्या सगळ्या स्पर्धांमध्ये ज्यांनी बक्षीस मिळवली होती ते बक्षीस वाटप करण्याचं काम सुरू होतं आणि पहिलंच बक्षीस वक्तृत्व स्पर्धेतलं अनाऊन्स केलं आणि त्या विद्यार्थ्याचं नाव रणजित रोहित सूर्यवंशी इन फर्स्ट स्टँडर्ड असं त्याचं नाव घेतलं आणि तिकडून राणा त्याचं बक्षीस घेण्यासाठी तसाच कडक सैनिकी चालीमध्ये त्याच्या युनिफॉर्मला घडीसुद्धा पडून न देता रोहित समोर येऊन उभा राहिला आणि रोहित सुन्न होऊन राणाच्या चेहऱ्याकडे बघत होता. रणजित रोहित सूर्यवंशी, हे कसं शक्य आहे? राणाचं नाव रणजित आहे हे तर माहीत आहे आणि त्याचं पूर्ण नाव रणजित रोहित सूर्यवंशी, ही काय भानगड आहे हे रोहितला कळेना. आणि रोहितच्या डोळ्यासमोर राणा भेटल्यापासूनची सगळी चित्र पटपट जायला लागली. त्यानं त्याच्या आईवडिलांचं नाव लपवून ठेवणं, राणाची प्रत्येक सवय रोहितसारखी असणं, ते कुटुंब ज्याची ओळख त्याच्या आईने त्याला अशीच करून दिली होती ते कुटुंब पण रोहितचंच कुटुंब असणं आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे राणाच्या बर्थडे दिवशी त्याच्या वडिलांचा बर्थडे असणं आणि त्याच दिवशी रोहितचाही बर्थडे असणं. आणि असे रोहित सूर्यवंशी खूप असतात आणि ते योगायोगाने असू शकतात, पण इतके सगळे योगायोग असेच तर जुळून नाही येत ना. आणि आता रोहितच्या डोक्यात खूप विचारचक्र सुरू होतं. समोर स्मितहास्य करणारा तरीही चेहऱ्यावर करारी भाव असलेला राणा उभा होता. त्यालाही आज खूप छान वाटत होतं त्याच्या फ्रेंडच्या हातून फर्स्ट प्राइज घेताना. आणि रोहित मात्र त्याच्या चेहऱ्याकडे बघायचा आणि स्वतःचं बालपण आठवायचा. आणि हे काय आहे, कसं आहे, काहीच कळेना त्याला. इतके हुशार रोहित कुमार पण अशा भावनिक गुंत्यामध्ये अडकले की त्यांची धांदल उडायची. राजकारणातले डावपेच खेळणं, मारामारी करणं, सडेतोड बोलणं हेच फक्त जमतं या माणसाला, तेही अगदी उत्तम. पण असा भावनिक गुंता, प्रेम अशा गोष्टीत ते अडकले की पूर्ण भोवऱ्यात सापडल्यासारखी त्याची अवस्था व्हायची. कारण या विषयात तो पहिल्यापासूनच कच्चा होता. कच्चा लिंबू. आणि राणीच्या भाषेत बुद्धू. त्याच्या संशयी वृत्तीमुळे तो इथपर्यंत पोहोचला होता. पण प्रेमात पडल्यावर संशय घेणं आणि एक गोष्ट हळूहळू उलगडत न्यावी हे असलं काही कळत नव्हतं त्याला. एक घाव आणि 2 तुकडे करण्याची सवयच होती त्याची. आणि पुन्हा तो खूप कन्फ्यूज होत होता. राणा सेम टू सेम माझ्यासारखा कसा? त्याच्या बापाचं नाव रोहित सूर्यवंशी, आईचं नाव राणी आणि राणाविषयी माझ्या मनात इतकी ओढ का आहे? आणि ही काय भानगड आहे त्याला कळेना. पण आता त्याच्याकडे जास्त विचार करायलाही वेळच नव्हता. आणि त्या मॅडम रोहितला म्हणाल्या, सूर्यवंशी साहेब बक्षीस देताय ना? तसा रोहित भानावर आला आणि त्यानं राणाच्या हातात बक्षीस दिलं. दोघांचाही एक सुंदर फोटो घेण्यात आला आणि राणा पुन्हा रोहितला सॅल्यूट मारून त्याच्या जागेवर आला. तसा ताडताड पावलं टाकत निघून गेला. त्याची ही सवय सगळ्यांना खूप भारावून टाकायची. आता बाकीची मुलं यायची, त्यांचं नाव अनाऊन्स केलं की उठणार, ढुंगणाजवळ बॅक साईडला चड्डी खराब झाली असेल तर ती झटकणार, कसंही पळत यायचे आणि बक्षीस घेऊन इकडे तिकडे बघायचं, दुसऱ्या मुलांकडे बघून हसायचं. पण राणा असं करत नव्हता. कडक चाल, नजर समोर, मान ताठ आणि शिस्तबद्ध चालीमध्ये तो त्याच्या जागेवर जाऊन ताठ बसायचा. आणि रोहित आता सारखा त्याच्याकडे बघायचा आणि त्याला आता इथे थांबू वाटतच नव्हतं. खूप प्रश्न होते त्याच्या मनात आणि कधी एकदा हा कार्यक्रम संपतोय आणि कधी या सगळ्याचा खुलासा होतोय असं त्याला वाटायचं. पण आता खुलासा करणार तरी कोण? या सगळ्याचा खुलासा करणारी एकच व्यक्ती, ती म्हणजे फक्त राणी. आणि राणी तर अजिबात रोहितला खरं काय आहे ते सांगणार नव्हती. आणि शेवटी आता सगळा कार्यक्रम झाला बऱ्यापैकी. प्रत्येक इव्हेंटमध्ये राणा प्रथम बक्षीस घेत होता आणि ते सगळी बक्षिसं घेऊन तो बाहेर त्याची वाट बघत होता, कारण रोहितच त्याला पुन्हा घरी सोडणार होता. मग प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, सूर्यवंशी साहेब आपण चहापाणी करूया. आणि रोहित म्हणाला, नो थँक्यू, मला खूप घाई आहे, मी येतो. आणि तो राणाकडे आला.
पुन्हा राणाकडे बघायला लागला आणि म्हणाला, राणा, तुझ्या आईचं नाव राणी आहे बरोबर? आणि आज मी तुझ्या वडिलांचंही नाव ऐकलं, रोहित सूर्यवंशी. हेच नाव आहे का त्यांचं? आणि हे रोहित सूर्यवंशी कोण आहे तुला माहीत आहे का? आणि राणा आता गप्प बसला. आईनं शपथ घालून सांगितलं होतं की खरं नाव सांगायचं नाही कोणाला, त्यामुळे राणा गप्प बसला. आता रोहितच्या मनात खूप आग लागली होती, खूप कालवाकालव होत होती. कधीही वाटली नव्हती इतकी उत्सुकता, आतुरता आता त्याला वाटली नव्हती. आणि तो म्हणाला, राणा प्लीज, हे बघ, तुझ्या आईनं तुला सांगितलं आहे ना की मला काही सांगू नकोस, पण प्लीज मला सांग ना. आणि राणा तरीही म्हणाला, नाही फ्रेंड, माझ्या आईने फक्त तिची शपथ असूनसुद्धा तुम्हाला भेटण्याची, बोलण्याची परवानगी दिली आहे. पण मी माझं नाव नाही सांगू शकत. आय एम सॉरी आणि मला घरी सोडा. मला सगळी बक्षिसं आईला दाखवायची आहेत. आणि रोहित थोडासा ठाम निश्चय करत म्हणाला, हो, तुझ्या आईला तर भेटायची मलासुद्धा घाई आहे. चल, असं म्हणून दोघेही गाडीत बसले आणि घरी आले. आणि पुन्हा त्याचं विचारचक्र सुरू झालं. राणी तर म्हणते की हा मनोज आणि तिचा मुलगा आहे, मग याचं नाव रणजित रोहित सूर्यवंशी असं का लावलं? रणजित हे नाव तर आम्ही दोघांनी ठरवलं होतं, आम्हाला मुलगा झाला तर. बरं, जर तिला आणि मनोजला मुलगा झाला आहे तर, आणि रणजित नाव ठेवलं असेल तर त्याच्यापुढे माझं नाव लावायची काय गरज आहे? त्याच्यामध्ये सगळे माझेच गुण भिनवायची आणि माझ्या सवयी लावायची गरजच काय? ती तर त्याच्यासोबत पळून आली आहे ना. त्याच्यासोबत हिचं अफेअर होतं ना. मग माझ्याही आठवणी राणाच्या रूपाने जपण्याची तिला गरजच काय? ह्या मुलीचं नक्की चाललंय काय की या मागेही तिचा खूप मोठा प्लॅन आहे? आणि आज तिला जाब विचारायचा म्हणजे विचारायचा. पण काय विचारू? मला काय अधिकार आहे तिला हे सगळं विचारण्याचा? राणाविषयी मला ओढ वाटते, एवढंच काय ती जमेची बाजू आहे. बाकी सगळा राणा तर तिचाच आहे ना. ज्या दिवशी मी तिला घरातून हाकलून दिली, मंगळसूत्र तोडून घेतलं, त्यानंतर ती मला आत्ता दिसते. आणि या मधल्या काळात काय घडलं हे माहीतच नाही तर मी काय विचारू? आणि पुन्हा रोहितचं डोकं दुखायला लागलं. आणि मग ते घरी निघाले. आणि मग रोहितनं राणाला खाऊ दिला आणि पुन्हा एकदा विचारलं की, राणा बेटा, खरंच तुझे वडील कुठे असतात तुला माहीत नाही का? आणि आत्ता मी तुझ्या वडिलांचं नाव ऐकलं, ते खरं आहे का? राणा म्हणाला, हो फ्रेंड, पण मी माझ्या तोंडानं नाही सांगणार माझं नाव काय आहे. तुम्ही ऐकलं तर ते खरं आहे. आणि माझी आई म्हणते की हे नाव कोणालाही सांगायचं नाही आणि तुमच्यापासून लपवून ठेवायचं. पण का लपवून ठेवायचं हे ती सांगतच नाही. आणि आता रोहितला सगळा उलगडा होत होता. त्याच्याकडे प्रत्येक सवय माझी असणं, अगदी व्यायामापासून ते नमस्कार करण्यापर्यंत घरातल्या प्रत्येक मेंबरची सगळी माहिती असणं. त्यावेळी राजलक्ष्मी जन्माला आली होती, सेजल नंतर जन्माला आली. आणि नक्की या राणीच्या मनात आहे तरी काय? माझं नाव तिनं याला का दिलं? माझ्या सवयी याला का लावल्या? मला फसवून ही कसली मस्करी करते माझ्यासोबत? आता तिचं लग्न झालं आहे ना त्या मनोजसोबत, मग हा तिचाच मुलगा आहे ना. आणि त्या मनोजचा मग माझं नाव का दिलं असं म्हणून तो राणीला जाब विचारण्यासाठी गेला. पण राणी घरी नव्हती. राणी स्टडी सेंटरमध्ये जाऊन बसली होती मेन परीक्षेचा अभ्यास करत. आणि राणाला त्याच्या ताब्यात सोडला होता दिवसभर. रोहित घरी गेला तर घराला कुलूप. आणि अशी कशीही जाते कुठेही, कशीही, कुणास ठाऊक, असं त्याला वाटलं. या मुलीचा बेजबाबदारपणा अजूनही गेलाच नाही म्हणून तो वैतागला. रोहित राणाला म्हणाला, राणा, तुला तुझ्या आईचा फोन नंबर पाठ आहे का? राणा म्हणाला, हो. मग राणानं रोहितच्या फोनवरून फोन केला. पण राणीनं फोन घेतलाच नाही, कारण तिनं फोन सायलेंट मोडवर ठेवला होता, तिला अभ्यास करताना डिस्टर्ब होऊ नये म्हणून. आणि रोहित चिडला आणि म्हणाला, अशी सांभाळतात का मुलं? मूर्ख आहे ही बाई. हिचा अल्लडपणा अजून कमी झाला नाही. रोहितला तिला खूप प्रश्न विचारायचे होते आणि तीच घरी येईना. मग तो राणाला त्याच्या फ्लॅटमध्ये घेऊन गेला आणि सगळं सविस्तर विचारायला लागला. या सगळ्या सवयी सेम टू सेम माझ्यासारख्या तुला कुणी शिकवल्या राणा? आणि राणा म्हणायचा, आईनं. रोहित म्हणायचा, आणि आई काय काय म्हणायची आणि बाबांबद्दल काय काय सांगायची? आणि राणा म्हणायचा, ती सांगायचं की माझे बाबा कसे आहेत, ते किती शिस्तप्रिय आहेत, वगैरे वगैरे. रोहित म्हणायचा, आणि घरच्यांविषयी काय सांगायची? आणि राणा म्हणाला, सांगितलं ना फ्रेंड त्या दिवशी, तुमच्या घरी सगळे आहेत ना, ते सगळे लोक बाबांच्या पण घरी आहेत, फक्त तुमच्या घरी एक छोटी मुलगी जास्त आहे. रोहित म्हणाला, आणि मला पुन्हा एकदा सांग,
तुझ्या बाबांचा बर्थडे तुझ्या बर्थडे दिवशी आहे का? आणि राणा म्हणाला, हो, त्या दिवशी तुम्हाला केक चारला ना माझ्या बाबांच्या केकमधला. रोहित म्हणाला, तुझी आई दरवर्षी तुझ्या बर्थडे दिवशी बाबांचाही केक कापते का? राणा म्हणाला, हो. आणि फ्रेंड, आपण चेस खेळूया का? राणा म्हणाला. आणि रोहित म्हणाला, बेटा मी थोडंसं शांत बसू का? राणा म्हणाला, ओके. आणि रोहित आता त्याच्या बाथरूममध्ये गेला आणि त्यानं स्वतःचा चेहरा आरशात बघितला. आणि आज त्याची अवस्था खूपच केविलवाणी झाली होती. त्याला खूप प्रश्न विचारायचे होते, पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारीच समोर नव्हती. आणि राणा तर त्याच्या बापाविषयी सगळं सांगतोय की तो जवळच नाही, तर राणी असं का सांगते की मनोज त्याचा बाप आहे आणि तिचा नवरा आहे असं का सांगते? हे काय चालले माझ्या आयुष्यात? हा कसला भूलभुलैया आहे? हे सगळं वास्तव म्हणू की भास म्हणू? राणी माझ्यासोबत कसला खेळ खेळत आहे? आणि रोहितला खरंच आता खूप म्हणजे खूप कसं तरी होत होतं. आणि त्याला जिथं जाईल तिथली जागा उचलून फेकत होती. आणि तो सतत सतत फ्लॅटचा दरवाजा उघडायचा, राणी आली का ते बघायला जायचा. पण आता संध्याकाळ होत आली तरी राणीच्या फ्लॅटचा दरवाजा बंदच होता. आणि राणीनं रिटर्न फोनसुद्धा केला नाही, कारण तिला माहीत होतं राणा रोहितसोबत सुरक्षित आहे. आणि आता शेवटी राणी संध्याकाळी घरी आली आणि ती जशी रोहितच्या फ्लॅटसमोरून निघाली तसं तिनं दरवाजा वाजवला आणि बाहेरूनच म्हणाली, राणा मी आले, घरी ये. आणि राणी दरवाजा उघडून जशी घरात आली, रोहित राणाला म्हणाला, राणा प्लीज तू थोडंसं इथेच थांब, मला तुझ्या आईसोबत एकटीशी बोलायचं आहे. आणि शहाणा राणा पुन्हा म्हणाला, ओके. आणि रोहित पुन्हा तिच्याकडे गेला आणि कोणाचा तरी दरवाजा उघडण्याचा आवाज आला. त्यावेळी थकलेली राणी स्वतःसाठी चहा करत होती. तिला वाटलं राणा आला म्हणून म्हणाली, आज किती बक्षिसं आणली राणा? आणि बक्षीस कोणाच्या हातून भेटली? फ्रेंडच्या हातून भेटली असतील ना? पण राणा लक्षात ठेव, ते फ्रेंड म्हणूनच आहेत तेवढे ठीक आहेत, त्यांना जास्त बोलायचं नाही आणि तुझं खरं नाव सांगायचं नाही, कळलं? आणि काय काय केलं दिवसभर आज? आणि मुद्दामच ठेवून गेले बरं का मी तुला त्यांच्याकडे. फ्रेंड म्हणून फार हक्क दाखवतात ना, मग म्हटलं सांभाळू दे तुला दिवसभर. तेवढाच माझासुद्धा छान अभ्यास झाला रे. आणि मला माहीत आहे का बाळा, मला माहीत आहे माझा राणा कोणालाही त्रास देत नाही, तो खूप गुणी मुलगा आहे. आणि आता राणा समजून हे सगळं बोलत होती, पण हे सगळं रोहित ऐकत होता. आणि राणी चहा घेऊन हसतच बाहेर आली आणि तिचं वाक्य पूर्ण करत म्हणाली, माझा राणा कोणालाही त्रास देत नाही, तो खूप गुणी मुलगा आहे, अगदी त्याच्या असं म्हणेपर्यंत तिनं समोर रोहितला बघितलं आणि तिने तिचं बोलणं थांबवलं आणि रोहितकडे थोडीशी चकित होऊन बघायला लागली. रोहित मात्र तिच्याकडे रोखून बघायला लागला. आणि आत्ता हिला राणा दिवसभर माझ्याकडे सोडताना भीती नाही का वाटली? किती बिनधास्त बोलते. आणि माझ्यासमोरच तुम्ही माझ्या मुलाला किडनॅपच कराल, वाईट सवयीच काय लावाल, अशा बाता करते. आणि या मुलीचं नक्कीच खरं रूप कोणतं आहे हे त्याला कळत नव्हतं. आता रोहित तिला निहाळत होता आणि राणी पुन्हा झाशीची राणी बनत उसनं अवसान आणत म्हणाली, काय बघताय? माझ्याकडे असं बघायचं नाही हां, नजर खाली करायची. असं एखाद्या स्त्रीकडे रोखून बघणंसुद्धा विनयभंग होऊ शकतं. आणि ही अल्लड राणीच आहे, जरासुद्धा हिच्यात बदल झाला नाही असं रोहितला वाटलं. एका मुलाची आई होऊनही जशीच्या तशी आहे. आणि राणी पुन्हा त्याच्याकडे शंकेखोर नजरेनं बघत म्हणाली, माझा मुलगा कुठे आहे? तुम्ही काय केलं तर नाही ना त्याला? तो दिवसभर तुमच्याकडे आहे ना? कुठे आहे माझा राणा? तुम्ही स्वतः काय इकडे आलात? राणाला तुम्ही झोपेचं औषध देऊन किडनॅप केलं की काय? आणि रोहितनं आता हाताची घडी घातली आणि तिच्याकडे थोडासा बारीक नजरेनं बघत म्हणाला, एक नंबरची ड्रामेबाज आहेस तू. तुला ओळखायला मी कधीच चुकणार नाही, पण सध्या मी खूप कन्फ्यूज आहे. आणि मी का कन्फ्यूज आहे माहीत आहे का? राणी आता सोफ्यावर बसली आणि चहा पीत पीत त्याला चहा पीसुद्धा न म्हणता म्हणाली, आता मला काय माहीत तुम्ही का कन्फ्यूज आहात? तुम्ही आमदार महाशय, तुमच्या डोक्यात काय एक विषय असतात का? तुमच्या मागे खूप व्याप असतात. घरदार सोडून, प्रपंच सोडून बाकी तुम्हाला सगळं करायला जमतं. आणि मला तुम्ही का कन्फ्यूज आहात ते विचारण्याची गरज पण नाही. राणाला पाठवून द्या, तो झोपलाय की काय? आणि रोहित म्हणाला, आता मी काय ऐकलं? आणि राणी म्हणाली, कुठे काय? राणाला पाठवून द्या असं म्हणाले मी. रोहित म्हणाला, ते नाही. आत्ता तू किचनमधून बाहेर येत होतीस तेव्हा तू काय म्हणालीस की राणा तू अगदी तुझ्या, म्हणजे काय? राणा अगदी कोणासारखा आहे हे जरा सांगशील का? आणि अरे बापरे,
राणीला जी भीती वाटत होती ती हळूहळू खरी ठरत होती की काय असं तिला वाटलं. राणा अगदी त्याच्या बाबासारखा आहे हे कोणीही ओळखेल. माणूस कितीही खोटं बोलत असला तरी निसर्गापुढे तो खोटं बोलू शकत नाही आणि पुढे सुद्धा तो हात टेकतो. आणि रोहित सरांना राणामधले गुण बघून आणि स्वतःमधले गुण बघून नक्कीच असं वाटायला लागले का की राणा त्यांचा मुलगा आहे, त्याशिवाय ते असा प्रश्न करणार नाहीत. आणि तिला विचारात गुंतलेली बघून रोहित म्हणाला, अगं बोल ना, कोणासारखा आहे राणा? त्याच्या बाबासारखा आहे का? आणि राणी पुन्हा उसा नाणत म्हणाली, हो, आता कोणताही मुलगा त्याच्या बाबासारखंच असणार ना, असंच म्हणतं माणूस. त्यात काय तेव्हा इतकं विचार करण्यासारखं? बाप लेकाच्या सवयी सेम टू सेम असणं योगायोग असू शकतो. आणि रोहित चिडून म्हणाला, बरोबर आहे तुझं. या जगात योगायोगाने खूप सगळ्या गोष्टी घडतात, पण एकाच व्यक्तीच्या बाबतीत खूप सगळ्या गोष्टी सेम टू सेम घडणं हा योगायोग असू शकतो का? याचं जरा उत्तर देतेस का? आणि मला तुला खूप प्रश्न विचारायचे आहेत. मग त्याचं उत्तर तू एकटी देशील की तुझ्या नवऱ्याला सोबत घेऊन देशील? आणि मला तुम्हा दोघांशी सविस्तर चर्चा करायची आहे. मग कुठे बोलायचं बोल? इथे बोलायचं की माझ्या फ्लॅटमध्ये बोलायचं? आणि हो, तुझा नवरासुद्धा सोबत हवा, नाहीतर पुन्हा म्हणशील एकटी बाई गाठून आलो बोलायला. राणी थोडीशी घाबरली आणि याला नक्की काय कळलं हे तिला कळेना. आणि ती म्हणाली, काय बोलायचं आहे? हे पहा, जे काही बोलायचं असेल ते माझे मिस्टर आल्यावर बोला. आणि रोहित चिडून म्हणाला, हो, तो आल्यावरच बोलणार आहे, कारण तुम्ही दोघांनी असं का केलं हे मला जाणून घ्यायचं आहे. राणी म्हणाली, आता काय केलं आम्ही? तुम्ही का आम्हाला जगू देत नाही? एकदा मारेकरी घातले ते पुरेसं झालं नाही का, जे पुन्हा आमच्या जीवावर उठला? आम्हा तिघांना निवांत जगू द्या. आणि रोहित कन्फ्यूज होऊन म्हणाला, मी मारेकरी घातले का तुमच्या अंगावर? मी? राणी म्हणाली, नाही तर मग कोणी? आम्ही खोटं बोलतोय का? रोहित म्हणाला, मग खरं कधी बोललीस का? खूप खोटारडे आहेत तुम्ही सगळे. चूक तुमची आहे आणि ती झाकण्यासाठी मी तुमच्या अंगावर मारेकरी घातले असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तुम्ही दोघं पळून आलात एकमेकांचा हात पकडून आणि मी तुम्हाला मारेकरी घालून पळवलं असं म्हणतेस? खरं तर तुमचं एकमेकांवर प्रेम होतं. लग्न होऊनही तुझं त्याच्यासोबत अफेअर होतं हे मला कळालं आणि म्हणून तुम्ही तोंड काळं करून पळून आलात. आणि राणी म्हणाली, हो हो, हेच खरं आहे की तुम्ही आमच्या अंगावर मारेकरी घातले आणि म्हणून आम्हाला जीव वाचवून पळून यावं लागलं. आणि जर आम्ही पळून आलो नसतो तर आता या जगात नसतो. तुम्ही का परत आलात आमच्या आयुष्यात? आणि मला तुमच्याशी बोलायचं नाही. आमच्याविषयी तुमच्या मनात असलेले गैरसमज आधी काढून या आणि मग बोला. आणि रोहित म्हणाला, गैरसमज नाहीत ते, खरं आहे सगळं. आणि आत्ताच्या आत्ता त्याला म्हणजेच तुझ्या नवऱ्याला बोलवून घे. आणि राणी म्हणाली, कशाला? तो रिकामा नाही. रोहित म्हणाला, तो रिकामा नाही तर आपण त्याच्याकडे जाऊ, पण मला खुलासा पाहिजे. राणी चिडली आणि म्हणाली, कसला खुलासा? तुम्हाला घटस्फोट हवाय का? तो देते, पण मला खुलासा वगैरे मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही आणि तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. मी माझ्या आयुष्यात खूप पुढे गेले आहे आणि तुम्हीही हे सगळं विसरून जा आणि तुमच्या आयुष्यात पुढे जा. असं म्हणून राणी उठली आणि त्याच्याकडे तिनं पाठ केली. रोहित आता चिडला. त्यानं पुन्हा तिच्या हाताला पकडलं आणि त्याच्या दिशेने गरकन वळवली आणि म्हणाला, सल्ला नकोय मला सल्ला नकोय. मला फक्त एकाच माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि त्याचा तो रुद्र अवतार बघून राणी घाबरली आणि त्याच्या नजरेला नजर आज ती मिळवू शकत नव्हती आणि म्हणाली, काय विचारायचंय? विचारा. असं म्हणून त्याच्या हातातून हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण रोहित कुमारची पकड होती ती. तिला वेदना होत होत्या, पण तो सोडत नव्हता आणि तिच्या चेहऱ्यावर जी वेदना होती ती त्याला बघायचीच होती आणि म्हणून तो तिचा हात आणखीन घट्ट पकडत होता. आणि त्याच्या डोक्यात सध्या फक्त एवढाच विषय होता की राणाला रोहित सूर्यवंशी हे नाव तिनं का दिलं? बाकी ती तिथून मला सोडून येताना ती प्रेग्नेंट वगैरे असावी असं त्याच्या डोक्यात दूरपर्यंत नव्हतं. कारण राणी स्वतःच म्हणाली होती की मला 4 वर्ष मूल नको आणि ती दोघांचं मिलन झाल्यानंतर स्वतः गोळी खायची. त्यामुळे ती प्रेग्नेंट असणं शक्यच नव्हतं. सध्या रोहीच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती की माझं नाव तिनं तिच्या आणि मनोजच्या मुलाला दिलंच का? आणि मनोज तिचा नवरा आहेच हेच ठाम होतं. राणी म्हणाली, हात सोडा, हात दुखतोय माझा. तुम्हाला शरम नाही वाटत इतरांच्या बायकोचा हात पकडायला?
असं मुद्दाम म्हणायची त्याला राग यावा आणि त्यानं इथून जावं म्हणून. आणि रोहित म्हणाला, आधीच्या लग्नातून मुक्त तरी हो आणि मग दुसऱ्याची बायको हो. तू माझ्या नात्यातून मुक्त नाहीस याचा अर्थ तू अजूनही माझी बायको आहेस. पण लवकरच मी तुलाही मुक्त करणार आहे. पण त्याआधी मला एक सांग, राणाचं पूर्ण नाव काय आहे? राणे आता गप्प झाले आणि रोहित म्हणाला, काय झालं अगं, बोल ना. राणा कुणाचा मुलगा आहे? राणी म्हणाली, कुणाचा म्हणजे? तो मनोजचा मुलगा आहे. आणि रोहित म्हणाला, अच्छा, मग त्याचं नाव तू रणजित रोहित सूर्यवंशी असं स्कूलमध्ये का लावलंस? आणि माझ्यापासून त्याला त्याची ओळख लपवायला का सांगतेस? आता राणामध्ये सगळेच्या सगळे गुण माझे कसे? आणि राणाच्या बाबाचा बर्थडे नेमका त्याच दिवशी का साजरा करते ज्या दिवशी राणाचा बर्थडे असतो? आणि राणाच्या बाबाच्या फॅमिलीची ओळख तू माझ्या फॅमिलीसारखीच का करून दिली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला दे, असं म्हणून रोहितनं तिचा हात सोडला आणि तिला सोप्यामध्ये ढकलली. तशी राणी पाठीमागं सोप्यात धपकन पडली आणि खाली बसली. हाताची घडी घालून रोहित तिच्याकडे बारीक नजरेनं बघायला लागला, जेणेकरून आता ती जराही चेहऱ्यावरचे भाव लपवू शकत नव्हती. आणि जर ती लपवायला गेली तर ते त्याच्या नजरेतून सुटणार नव्हते आणि तिला खोटं बोलायला आता एकही संधी मिळणार नव्हती. आणि आता काय करावं म्हणून राणी खरंच घोड्यात पडली. मग आता काय करेल राणी? रोहितला सगळं सत्य सांगून टाकेल का? आणि त्यानंतर दोघांमधले गैरसमज मिटतील का, की आणखीन वाढतील? राणासाठी दोघे एकत्र येतील की राणासाठीच दोघांची पुन्हा लढाई सुरू होईल? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता स्टोरी इंटरेस्टिंग व्हायची असेल तर प्लीज सतत दोघांमधले गैरसमज दूर करा, असा एकच मेसेज करू नका हो. अहो, ते कधी ना कधी होणारच आहे की स्टोरीत. अशी थोडी स्टोरी आणखीन वाढत जाणार आहे. पण सध्या स्टोरी जशी आहे ना तशी एन्जॉय करा प्लीज.